हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे मँगो कँडी, मँगो कुल्फी, मँगो कँडी काही म्हणू शकता। त्यासाठी मी घेतले आहेत आंबे। आता मी हे आंबे व्यवस्थित कट करून पीसेस करून मिक्सरला लावून घेणार आहे। हे मी मँगोज कट करून घेतलेले आहेत। आता मी ते मिक्सरला लावणार आहे। मँगोला मी मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि त्याची व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घेतली आहे, आमरस। आता मी मँगो आईस्क्रीम बनवण्याकरता ह्यात व्यवस्थित इनफ असं मँगोज घेणार आहे। यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून 3 चमचे पावडर शुगर ॲड करायची आहे, पिठी साखर ॲड करायची आहे। तुम्ही टेस्ट करून पाहू शकता। साखर व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये दूध टाकूया। दूध आपल्याला जर आपण 2 वाटी आमरस घेतला असेल तर आपण 1 वाटी दूध घ्यायचं आहे। 1 वाटी दूध मी ह्याच्यामध्ये ॲड करते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। करून पाहू शकता। त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर याच्यामध्ये कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला जास्त क्रीमी असं हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम मिक्स करू शकता, नाहीतर मग तुम्ही ह्याच्यामध्ये मिल्क पावडर आणि कंडेन्स मिल्कसुद्धा ॲड करू शकता। पण हे असंही छानच लागतं, क्रीमीच लागतं। आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे। फ्रीझरमध्ये आपल्याला डीप फ्रीजवर ठेवायचं आहे। डीप फ्रीजमध्ये ठेवल्यावरतीच हे जमतं, नॉर्मलवरती जमत नाही। तर तुम्ही हे डीप फ्रीजवरतीच ठेवा। चला तर मग आता आपण आपला आईस्क्रीम मोडमध्ये भरून घेऊया। अशा प्रकारे मी हे सगळे भरून घेतलेले आहेत। सगळे भरून झाले की हे जरा असं टॅप करायचं। आता मी हे 12 तासासाठी म्हणजे ओव्हरनाईट मी ह्यांना डीप फ्रीजमध्ये ठेवणार आहे। भरासाठी ठेवूया आणि उद्या सकाळी पाहूया। चला तर मग पाहूया आपली कुल्फी कशी झालेली आहे। हा कुल्फीचा साचा जरा उलटं करून करावं लागतं। तुम्हीही जर असा साचा वापरत असाल तर आधी ह्याला 5 मिनिटं बाहेर काढा, त्याच्यानंतर मग ह्याला असं थोडंसं ठोकायचं आणि मग उलटं करून काढायची ही कुल्फी, तरच ही व्यवस्थित निघते, नाहीतर हे फक्त याची स्टिक निघते। तुम्ही पाहू शकता कशी सुंदर आणि छान अशी बनलेली आहे आपली मँगो कँडी। थँक्यू फॉर वॉचिंग। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू।